नमस्कार सर्वांना. आलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे आणि जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे आमच्या सरोदवाडीत सहर्ष स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय गोपाळ कांबळे सर, माननीय भिलारे सर आणि आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेले प्रशांत तळणेकर सर, संजय सोनवणे सर, शाळेच्या संस्थापिका सौ सुषमा नाहर मॅम, शाळेचे विश्वस्त माननीय श्री शैलेश वाडेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता गोळे मॅम, वाहतूक विभाग प्रमुख श्री मयूर मसूरकर सर, कॉलेजच्या तस्लीम मॅम, स्नेहा मॅम आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सृष्टी मॅम, शाळेच्या सर्व इन्चार्ज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की येत्या फेब्रुवारीमध्ये दिल्ली येथे 98व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि याच अनुषंगाने सरहद पब्लिक स्कूल धनकवडी यांनी निरनिराळे मराठी भाषेचे कार्यक्रम करण्याचा निश्चय केला आहे आणि त्यातीलच काही कार्यक्रम जसे की साहित्यिकांचा बोंडला, किल्ला साहित्याचा, बडबडगीत स्पर्धा, ग्रंथदिंडी, दिवाळी पहाट आदी कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडले. परंतु आम्ही आज एक आगळावेगळा कार्यक्रम आपणासमोर घेऊन आलो आहे ज्याचे नाव आहे 12 कोसावर बदलणारी भाषा. या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रातल्या विविध प्रांतातल्या वेगवेगळी बोली भाषा बोलणारा बराच महिला वर्ग येथे जमला आहे. हा सर्व महिला वर्ग आपल्याला चिंतेच्या सागरातून निखळ आनंदाच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी आला आहे. चला पाहूयात सरहदवाडी ते दिल्लीपर्यंतचा प्रवास आणि एकंदरीतच काय तर लांब पल्ल्याचा प्रवास आणि संपूर्ण महिला वर्ग म्हणजेच धमाल आपणास अनुभवायची आहे. 12 कोसावर बदलणारी भाषा याची संकल्पना रश्मी वानखेडे मॅडम यांनी केली असून मार्गदर्शक आपल्या मुख्याध्यापिका सुजाता गोळे मॅडम यांनी केली आहे. तर या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन आपल्या इथे उपस्थित असणारे श्री गोपाळ कांबळे सर यांनी केले असून याचे लेखन आपल्या संपूर्ण कलाकार टीमने केलेले आहे. तर पात्र परिचय पुढील प्रमाणे: पुणेकर माधुरी गावडे, विदर्भ रश्मी वानखेडे, सोलापूर दीपाली कुटवड, कोल्हापूर मिनल बोंद्रे, मराठवाडा अश्विनी लोंढे, अहिराणी मिनल घोडेकर, मालवणी भारती विरकर, कोकणी साक्षी पवार. तर आजच्या आपल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात संमेलन गीताने, जे लिहिले आणि स्वरबद्ध केले आहेत रोहित ठाकूर सर यांनी आणि त्यांना साथ देण्याकरिता येत आहेत अनिकेत नलावडे सर, राजू चांदगुडे सर, मिनल घोडेकर मॅम आणि अनुजा सोलंकी मॅम. हे मराठी बाहू झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैलत जाऊ. हे मराठी बाहू झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैलत जाऊ. हो ज्ञान गंगा ही अविरत पैलत जाऊ. भगवत गीतेचे ज्ञान अशी ज्ञानेश्वरी महान, उपनिषदाला ही साजे असे तुकोबाचे अभंग, असे तुकोबाचे अभंग, असे तुकोबाचे अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. भगवत गीतेचे ज्ञान अशी ज्ञानेश्वरी महान, उपनिषदाला ही साजे असे तुकोबाचे अभंग. प्रभु रामाचा व्यासंग, प्रभु रामाचा व्यासंग, गरिमाडगोकरांचे रंग, अशा पुण्यात्म्यांचा संग नित्य जीवनी लावू. हा साहित्याचा वारसा मनामनात बिंबत जाऊ. हा साहित्याचा वारसा मनामनात बिंबत जाऊ. मनामनात बिंबत जाऊ, मनामनात बिंबत जाऊ. हे मराठी बाहू झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैलत जाऊ. हे मराठी बाहू झुंजत राहू,
कष्टाची जात्यावरल्या दळदळणाऱ्या ओव्याची हो जात्यावरल्या दळदळणाऱ्या ओव्याची माईच्या कष्टाची अस्मिता कष्टाची जात्यावरल्या दळदळणाऱ्या ओव्याची हो जात्यावरल्या दळदळणाऱ्या ओव्याची माईच्या गर्भ्याची आई जनाबाई अनाथाची नाथ झाली सिंधुताई अनाथाची नाथ झाली सिंधुताई ओ सह्याद्रीच्या रक्तवाहिनी कड्या कड्यात समर्थ सह्याद्रीच्या रक्तवाहिनी कड्या कड्यात समर्थ कड्या कड्यात समर्थ कड्या कड्यात समर्थ ओखले टिळक हे कष्ट भोगती मिळावया स्वातंत्र्य मिळावया स्वातंत्र्य हो मिळावया स्वातंत्र्य अशा पुण्यात्म्यांचा संग नित्य जीवनी लावू हा साहित्याचा वारसा मन मनात बिंबत जाऊ हा साहित्याचा वारसा मन मनात बिंबत जाऊ मन मनात बिंबत जाऊ मन मनात बिंबत जाऊ हे मराठी गाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पैरत जाऊ हे मराठी गाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पैरत जाऊ अभिजात दर्जा मराठी राखतो आता हे अभिजात दर्जा मराठी राखतो आता दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हा हा महाराष्ट्र माझा हो हो महाराष्ट्र माझा संकल्प सोडतो सरहदचा हा बाळा संकल्प सोडतो सरहदचा हा बाळा सर जगात मिरवू मराठी भाषा आता सर जगात मिरवू मराठी भाषा आता हा साहित्याचा सुवर्ण पर्व भरू भरूनी पाता हा साहित्याचा सुवर्ण पर्व भरू भरूनी पाता डोळे भरू भरूनी पाहता डोळे भरू भरूनी पाहता सावित्री शांता संत आता भरू भरूनी पाता डोळे भरू भरूनी पाहता डोळे भरू भरूनी पाहता कुसुमाग्रज वपू फुल आता भरू भरूनी पाता डोळे भरू भरूनी पाता डोळे भरू भरूनी पाहता अशा पुण्यात्म्यांचा संग नित्य जीवनी लावू हा साहित्याचा वारसा मन मनात बिंबत जाऊ हा साहित्याचा वारसा मनात बिंबत जाऊ मन मनात बिंबत जाऊ मन मनात बिंबत जाऊ हे मराठी बाहू झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पैलत जाऊ हे मराठी बाहू झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पैलत जाऊ हो ज्ञानगंगा ही अविरत पैलत जाऊ
आजचा एकदाचा तो दिवस मात्र उजाडलाय. दिल्लीला निघण्याचा सगळी तयारी तर झाली आहे, बुकिंग वगैरे तर सगळं व्यवस्थित होतच. आता अजून तरी कोणी आलेलं दिसत नाही आहेत. इतक्यात येतीलच आता. तोपर्यंत जे काही राहिलंय ते जरा बघून येते. हा, येतीलच. बाई बाई, जेव्हापासून दिल्लीला जायचं ठरलं या, काय सांगू तुम्हासनी, माझ्या डोळ्याला डोळा नाही. अहो, हे भर बॅगेत ते भर बॅगेत, नुसती गडबड चालली या. माझं तर बघा ना असं झालं या, उत्तावा नवरान गुडघ्याला बासू. अय्यो देवरे, ಒಂದು ಇರುವೇನ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. हे काय, इथं तर कोण बी नाही. काय बाई, समधी कामं सोडले ती, पोरं सोरं मागं सोडले ती आणि आली या. इथं तर कोण बी नाही आलं. अशी किती वेळ थांबू बाई एकटी. बघू दे बाई तिकडनं कोणी येते का. दिसली बाई. काय माय बाई, कुठं बी जायचं म्हणलं का निरागवर जीवाले. याचं करा त्याचं करा आणि किती बी करा तरी कमीच. आणि हाय का आता दिसू राहिलं का इकडं कोणी. दिसू राहिली बाई एक. बाई तुम्ही काऊन उभे इथं, कुठं चाललं तुम्ही. ते नाही बाई, समजे जमतात तिकडं. कुठं. कवी, लेखक, कथाकार साहित्य संमेलनाला जाऊन राहिली बाई, आपल्या मराठी भाषेसाठी. हो बाई. आणि काय हो, काय ह्या पुण्याचं रुपड पालटलं या. बघा ना कुठं ती मेट्रो जोरा जोरात वाहत चालतीये. दिसली बाई मला बी. कुठं बस स्टॉप आहे कळा ना. मी बी लई वर्षानं आले बाई पुण्यात, लई वर्षानं आले मी बी पुण्यात. चला बस आपण पाहू. बस बस बाई. बरं झालं सोबतीन भेटली बाप्पा. अरे हे काय, अरे ठिकाण पत्ता तर हेच आहे, पण गर्दी कुठे दिसत नाही. बघा, दिल्लीला जायच्या नावानं बायकांना पहिलेच कलटी मारलेली दिसते. आम्ही कोल्हापूरकर मात्र नेहमीच आमचा काटा किर. समोरून येणारं ध्यान बी इकडेच येत वाटत. माय बघा मजारच गाडी लाईक व्हायची असनी. दिल्ली सण जायची गाडी. वय वय बस बाई. अरे हे काय, दिल्लीला जायचं पहिले तुमच्या जल्ला मेला शब्द. आमना खानदेश माना असो काही शब्द शे, असो काही शब्द शे ज्यांना घरनं बोलतस. एक चक्कर मायलेलं बरं, एक चक्कर गायात दिलेलं बरं. असो काही शब्द शे ना ठायके बाई जीवच असा जास. बस बाई बस. बाई बाई, पहिल्यांदा दिल्लीला जाऊ लागले, त्यात उशीर झालाय वाटतं. ओ बाई, ती दिल्लीला जाणारी गाडी गेली का. तुझीच वाट बघू लागलो. बस लय उशीर, मला वाटलं उशीरच झाला. नाही बाई, गोवाक सोडाय काढला हाय बी उशीर. हाय का, गेली गाडी गेली. अरे नाही, दुसरी गाडी गेली. बस बस. अरे वा, जमल्या वाटतं सगळ्या जणी. बरं झालं आलात सगळ्या जणी. आता हे कोण, हे कोण होय बा मायात. अरे हिला ओळखलं नाही होय तुम्ही. अरे जे तोंडाने बोलण्याऐवजी नात्याचं नावच काढून बोलते ती म्हणजे पुणे. त्याला म्हणतात ना वराती मागून घोड. होय बाई, खरं आहे. असं नाही. हेच होय का गे बाप्पा, दिल्लीला जायची कवा धरणं वाट पाहू राहिलो ने बाई. आता आली ना. बघ ना. हो, मीच ती की जी तुम्हा सगळ्या जणींना दिल्लीला घेऊन जाणार आहे ती. आलं लक्षात. आणि बघा, हीच ती वेळ, जाण्याची वेळ, निघण्याची ठिकाणं, सगळं काही मी तुम्हा सगळ्या जणींना व्हॉट्सअप केलं होतं. व्हॉट्सअपचे नीट मेसेजेस वाचायला नको. इथून पुढे संपूर्ण प्रवासभर आणि संमेलन पार पडेपर्यंत सगळ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. हीच काय ती माझी अपेक्षा आहे. ध्यानात ठेवा. हो, झालं बाई पुणेरी बाईची शाळा सुरू. बरं, आता तुमचं समद्यांचं झालं असेल तर निघायचं का. पण आपण कशाने जाऊ लागलो. होय ना बाई. अहो, एवढ्या लांबचा प्रवास ना गाडीनं होडच. अहो,
ही काय एवढी मोठी सरहदवाडीची गाडी बस उभी येते? सरहदवाडीची? हो हो, सरहदवाडीची बस आहे ही. यानेच जायचंय आपल्याला. बर बर, चला चला निघूया बरं आता. हो थांब ग, नका घाई करू. दिल्लीला नेऊन बराबर सोडणार आहे आपल्याला ती. नका घाई करू. होय की उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी. होय का नाही? हिला लय भरोसा आहे त्या बाईचा. बरोबर आहे. असं नको बाया, राजा उद्धार झाला आणि भोपळा हाती दिला. वय 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 वय, घेऊन नाही गेली दुसरीकडेच म्हणजे झालं. दुसरीकडे हा कोल्हापूरचा रांगडागडी तुमच्या सांगतीनं असणार नाही. अरे जो आमच्याशी नडला आम्ही त्याला फोडलं आणि ज्याने आम्हाला भावा म्हटलं त्याला आम्ही घरातून नेऊन सोडला. होय होय, कोल्हापूरची दिसती बाई. आपल्याला निघायचं आहे, प्रवासाला सुरुवात करायची आहे. आणि या बायकांची तोडाफोडीची भाषा हे मला चालणार नाही. अजिबात अशी भाषा मी खपवून घेणार नाही. नीट शिस्तीत राहायचं. बरोबर, निघूया आता. आधीच उशीर होतोय, पटकन निघूया आपण सगळ्या जणी. चला चला. काय हो पुणेकर ताई, बोला. थांबा जरा. आता कशासाठी थांबा? गाराणा बिराणा गाऊचा. घराने करते बाई आता. मला तर वाटलं घरानंच सांगते कोणाचं. गाणं? बरं काय गायचंय ते गा लवकर. काय व हे घरानं काय आहे? अहो गाराणं म्हणजे देवाला साकडं घालतात. बर बर, लांबचं पल्लो असा, गाराणा बिराणा गाऊचा असा. गाराणा गाऊचा असा. गा. मालवणकर बाय हैसर ये. चल 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 कर सुरू. जय देव महाराजा. 12 गावच्या 12 राशी 12 वळतीच्या महाराजा. सार्वप्रमाणे याही वर्षी समुद्र वारं जोरात वाहतो रे महाराजा. आम्ही सगळेजण तिकडे दिल्लीत चाललाव रे महाराजा. आमका नेताना आणताना सुखरूप नाही रे महाराजा. आमची पोरं टोरं ठेवून चाललाव रे महाराजा. जर का कोणी उभं येलो त्याक आडवं कर, आडवं येलो त्याक उभं कर. वडाची साल पिंपळाची साल वळाकलं. आणि जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचं दात त्याच्या घशात घाल. आई अंबाबाईच्या नावानं शेगावीचा राणा संत गजानन महाराज की जय. बोला श्री पुंडलिक वरदेव. श्री ज्ञानदेव तुला पंढरीनाथ महाराज की जय. बोला गणपती बाप्पा. हिचं बघा बाई, हिचं कसं आहे आला जेवण केला. झालं असेल झालं असेल तर निघूया. प्रत्येकाला हे आय कार्ड देणार आहे. आय कार्ड घ्यायचं, गळ्यात घालायचं, सूचनांचं नीट पालन करायचं. येत आहे लक्षात? हा, गडबड गोंधळ काही नकोय हा मला अजिबात. संपूर्ण प्रवासभर. काय देते काय माहिती. चला सोलापूर, सोलापूर, मालवणी, मालवणी. आपण पुढे नंबर लागला हिचा. कोकण. काय करावं? चला विदर्भ. बाई माझा नंबर तर येतो. अहिराणी. हो खिचा बी मागून लागला. अहिराणी. कोल्हापूर. बाई माझा म्हणजे समजातला असत. चला मला तर वाटलं नीट नाही की मला. गाडीत नीट बसून घ्या. सर बाई सर पुढे हो. मनी बॅग मनी बॅग सगळी शोध की जरा. आठवत ती कुठे शे मनी बॅग? तुझं नाही बॅग शोध. साड्या तिथलं काय होतं त्यात मनी बॅग
शोधा हिची बॅग बाई. शोधा बाई हिची बॅग शोध. शोध जरा शोध. काय ठेवली? बाई? ए नाही एवढ्या साड्या घेऊन काय साहित्य संमेलन सोडून फॅशन शो ला आली होता काय? जाते मी तिचं म्हणजे असं झालंय आदली गाय निफटके काय. बयो ए अगं बयो खांद्याला बॅग असं ग चाल बाई वय आपले सापडे वय मोर आता तिकडे हुडक घे बसून. गडबड गोंधळ नको आहे. प्रवास मोठा आहे. लांबचा पल्ला आहे. बसा समजायचं. ही जागा माझी हाय ही तर नाही बसायचं. झालं बाई हिचं सुरू परत भांडणच करते सर भांडती काय हो जागा पकडतोस होय तर जागा नावावर केलं दिसतं काय अगं माझं रुमाल हाय इथं दादर सांगणार होय तिकडं ही बाई आल्यापासून नुसती मारामारीच्या गोष्टी करते वय बाई वय नुसती अंगात नाही करणी बोलायची सुरणी होय की. हे बाई चिवडा खातीस का चिवडा? नाही चिवडा नको बाय. चिवडा पेपर गडबड नको का प्रवास सुरू होत आहे. ड्रायव्हर काका चला का चला. इथं एवढी मोठी भांडणं चालली गोंधळ चालू झालाय आणि तू काय वाचलेलीस का एवढं? अगं बाई आमच्या मालवणातली बातमी आली पेपरामध्ये लय महत्वाची बातमी काय? लय महत्वाची बातमी. अगं मग वाच की मोठ्यानं. ऐक बयो संगमेश्वरच्या खाडीत 47 बंदुका सापडल्या. 47 बंदुका. मला तर लय काळजी वाटू लागली मालवणची आमच्या लय काळजी वाटू लागली बयो. काय हे 47 काय आहे? अगं 47 नव एके फट्टी शेवट फट्टी शेवट बंदूक असते ती बंदूक. अगं पण इथं मराठीत लिहिलंय 47 काय तुम्हा सगळ्या जणींना काही कळतंय की नाही? ज्या सरहदवाडीच्या बसमध्ये तुम्ही बसलेला आहात त्या सरहदच्या संस्थापकांनी बंदूक धरणाऱ्यांच्या हाती लेखणी आणि गिटार देऊन शैक्षणिक क्रांती घडवलेली आहे. आणि स्वतः करताय AK-47 वगैरे संपूर्ण प्रवासभर हे असली बडबड चालणार नाही बाई. ठेवती पेपर ठेवून द्या. दे बाई चिवडा खातो आणि त्याच्यात चिवडा खाऊ त्याच्यात. आणि तसलंच दिसतंय का तुला त्याच्यात? दुसरं आहे का चांगलं? बरं का. आणि मालवणी ताई एवढा मोठा निसर्गाने समृद्ध असलेला कोकण तुमचा निसर्गाच्या गप्पा गोष्टी करायच्या तर तुम्ही काय ते असल्या बंदुकीच्या गोष्टी करताय? असं अजिबात चालायचं नाही. होय 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 खरंय तुमचं पुणेरी ताई बरोबर आहे. पण एक सांगू का कोकण वेगळा असा आणि मालवण वेगळा असा. आमच्या मालवणात पाण्यातलं किल्ला असा. पाण्यातलं किल्लो होय माहिती समुद्राच्या मध्यात मग जातो कसं तिथं मध्यात पाणीच पाणी. विदर्भ ताई तुला ना बोटीने घेऊन जाईल. बोटीनं तुम्हाला बी घेऊन जाईल वयो. तू ये नक्की आमच्या मालवणात. आमच्या मालवणात किल्ल्याचं गाणं लय प्रसिद्ध असं. होय होय म्हण की मग एखादं गाणं म्हणू का? म्हण. अगं थांब मी टाळ आणले तर मी तुला साथ देते. साथ द्या बरं का मला. होय मी साथ देते. मालवण पाण्यामध्ये किल्ला पावनी मनामध्ये गल्ला. मालवण पाण्यामध्ये किल्ला मनामध्ये गल्ला. किल्ला दिसे मनोहर लाटा येती भयंकर. किल्ला दिसे मनोहर लाटा येती भयंकर. लाटेवर लाट आणि जीव माझा भावना. लाटेवर लाट आणि जीव माझा भावना. भावना
चुकलीस बघ तू. हा हा हा. छान असत बाई तुला किल्ल्यानं गाणं. छान अण्णा खानदेशनानं गाणं असो ऐकतस का? हिची मला भाषाच कळत नाही मगापासून. आणि हिचं गाणं कधी कळावं? ऐक ऐक. गहू दयस बाजरी दयस गहू दयस बाजरी दयस दयता दयता माय दयन दयता 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 माय दयन दयता याद माहेराणी येस माहेराणी येस गहू दयस बाजरी दयस गहू दयस बाजरी दयस. ऐकलं काय गोड आवाज आहे बाई. आहेच तर. हिच्या गाड्याने माहेरची याद आणली. आली ना? हो. होय ना काय गोड आवाज आहे. मला तर बघ माझ्या माईचीच आठवण आली. होय होय होय. लय भारी गाणं म्हणलंस. पण ऐका की समजा जणी जरा माझं बी. ऐक सांग. अहो आमच्या मराठवाड्यात बी उखाणा घेतात. घेऊ का मी बी एक कोण उखाणा? जाऊ दे हा? कोण जाऊ दे बाई. आता तुम्हाला हातभर उखाणा आहे, हात हातभर वर घे घे. बाई घे हात वर हा. घे. पुणेकर ताई घेते बघा ऐका. हो. बर का? घ्या घ्या प्रवास छान होऊ द्या घ्या. थांबाय पदर नीट अच्छा पुढे ये की जरा. करून. पदर घेऊन आमच्याकडे. बस सांभाळून ड्रायव्हर दादांना त्रास द्यायचा नाहीये. नाही देतो नाही देतो. ऐका. झुळझुमराचं फुल उंबराचं झुळझुमराचं फुल उंबराचं लाटण पिंपळाचं सुजी घावाची बहीण भावाची लेक कुणाची आई बापाची सून कुणाची सासू सासऱ्याची आणि राणी कुणाची बाई भरताराची राणी कुणाची भरताराची. आणि एवढ्या अटी कशासाठी आम्ही एवढ्या अटी कशासाठी नेसायला दिली जरी काठी बसायला दिली पानपट्टी आणि मोठ्या पवळ्यानं भरते वटी. मोठ्या पवळ्याचा केला बाजार रुपये आणले 3000. किती? 3000 रुपये आणले 3000. 3000चं आणलं करडू करडूचं काढलं तेल करडू करडाई ओके रुपये आणले 3000. 3000चं आणलं करडू आणि करडूचं काढलं तेल. दाजीबाचं लगीन वंसाचं बाळात पण उरलं सुरलं शिक्यावर टांगलं. उरलं सुरलं शिक्यावर टांगलं. शिका फुटलं आणि मडकं तुटलं. शिका तुटलं आणि मुडकं फुटलं आणि लोंडा गेला महापुरी. लोंडा गेला महापुरी. महापुरातून आणला पैका. महापुरातून आणला पैका. आणि आमच्या लोंढे साहेबाचं नाव घेऊन मी चालले साहित्य संमेलनाला. खूप छान टाळ्या वाजवा जरा तिच्यासाठी. छान एकदम सुंदर उखाणा घेतला. हातभर होतं का नाही हातभर. हो हो. अहो पुणेरी बाई काय तारीख आमच्या करता बी ठेवा. अहो हिना हातभर उखाणा घेतलाय. पण आम्ही कोल्हापूरचा आहो. आम्ही समद्यात कोल्हापूरचं दर्शन घडवणारा उखाणा घेत की नाही ते बघा. म्हणजे कोल्हापूरला जायचंच नाही का? नाही हितच सगळे देव आणि हितच सगळे देवी आणते की नाही ते बघा. तर मग हाय का तयार. अहो पंचगंगेच्या काठावर कोल्हापूर वसलं महालक्ष्मीच्या वास्तव्याने प्रसिद्ध झालंय. अहो वास्तव्य महालक्ष्मीचे नि ज्योतिबाचे वास्तव्य महालक्ष्मीचे नि ज्योतिबाचे पन्हाळी ताराराणी शाहू शिवबांची भूमी. पन्हाळा ताराराणी शाहू शिवबांची भूमी. राधानगरी धरणाने मात्र ताण बागवली साऱ्यांची. सुरुवात येथे मराठी चित्रपट सृष्टीची. जन्मभूमी आपल्या व्ही शांतारामांची. लावणी ठसक्याची लावणी ठसक्याची पंढरी कलेची. कला ज्ञानाचे पीठ येते शिवाजी विद्यापीठ नाव त्याचे. कोल्हापुरी साज ठुशी कोल्हापुरी साज ठुशी आणि चांबड्यासनी मांदे आमची चप्पल कोल्हापुरी. वाटुनी लसुनी मसाला रस्सा केलाय तांबडा पांढरा. पांढरा पुणेकर ताई बोला. तुम्हाला जमतोय का तांबडा पांढरा रस्सा? मला केव्हा केव्हा चालतो बरं का. नेहमी
लसुणी मसाला रस्सा केलाय तांबडा पांढरा आणि महात्मा चौकात महिलांची गर्दी आहो जीवासनी जीव देणारी यारी अहो जीवासनी जीव देणारी यारी आणि आमच्या नितीन रावांचं नाव घेते समजा जगातनी आमची कोल्हापुरीच भारी छान हो छान तुम्ही पण खूप छान घेतलात हो खाना मोठे मोठे मस्त मस्त पुणेरी तारीफ आली बाई अगं कोल्हापुरीन ताई ते मस्त उखाणा घेतलंस ग तू मी पण तुला एक सांगते आमच्या कोकणातला सांग बाय सांग आमच्या कोकणात ना शिमगा असतो गौरी गौरी गणपती असतात मी त्या का तू काय गाणं सांगते हा सगळ्यांनी माझ्या संग बालडान्स करायचं का आपण करू बालडान्स चल कोकण ताई बोल बोल बजरंग बली की तुझ्या प्रेमाचे किती गुण गावे तू दर्शन मला गावरे गण पावरे गण पावरे गण पावरे गण पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे तुम्ही असा दंगा केल्यावर हेच मिळणार आहे जरा दंगा कमी करा पण मजा करा काय बाई या बायका नुसतं उखाण्याचं आणि नाचाचंच घेऊन बसल्या तुम्ही मला सांगा सगळ्यात भाषा कोणती गोड मराठी आणि मराठीमध्ये काय गोड असन राग मानून घ्यायचं नाही काय मराठीमध्ये कोणती गोड असन तर ते बोली म्हणजे वराडी आणि तुम्ही कविता ऐकल्या असेल ना व कविता बाई वाचाव कविता लिहाव कविता कधी हा तुम्ही कविता ऐकल्या असेल प्रेमाच्या निसर्गाच्या आणि सुखादुःखाच्या ऐकल्या का नाही कविता ऐकले आमच्या आडावकर साहेबांना बाई हे दीर्घ कविता लिहिली दीर्घ म्हणजे माहित आहे का दीर्घ काय असते अहो लंबीच्या लंबी दीर्घ कविता हे अशी लंबीच्या लंबी बाई दीर्घ कविता लिहिली आणि एवढी दीर्घ कविता काय मायाच्या मी म्हणतो पण तुम्ही मी वाचून दाखवतो बाई तुम्ही ऐकता का थांबा मी पाहतो माझ्याजवळ आहे का पहिले मग मी वाचवय बाई दीर्घ कविता आहे ना दुष्काळ आठी घागरी गळ्या माठ फाट भरू दे आळ आला ढगावर आकण आता निघू दे धोंडी धोंडी पाणी दे तुरीले हळद लावू दे पराठीले कापूस फुटू दे मूग उडीत जोंद यंदा रान पाखराले लुटू दे धोंडी धोंडी पाणी दे तुरीला हळद लिहू दे म्हणजे तुरीले हळद लिहू दे म्हणजे काय तुरीला अशी हळद नाही लावायची माय बाई तुरीले हळद नाही लावायची माय तुरीले जेव्हा तू फुलं येते फुलाचा रंग असते बाई पिवळा त्याले म्हणते तुरीले हळद लिहू दे म्हणजे पिवळ्या फुलानं रंगू दे व माय तुरीले हळद लिहू दे पराठीले कापूस फुटू दे मूग उडीत जोंद यंदा रान पाखराले लुटू दे धोंडी धोंडी पाणी दे निरा दुष्काळ माय कास्तकार देव 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 करत राहते हो इकडं पायते तिकडं पायते निरा आबाळाकडे पायते हो देव देव करून शिनलो कास्तकार आमचा शेतकरी देव देव करून शिनलो देखारा आता सोडून दे देव पाखरू लपारत घिरट्या मारत फिरू दे धोंडी धोंडी पाणी दे दिंड्या वाऱ्या निघू दे आपण नाही का वारकरी जात गायसाठी जातात बाई वारीला पाण्यासाठी जातात ग दिंड्या वाऱ्या निघू दे दिवट्या रात्रीस पेटू दे पंढरीच्या पांडुरंगा वैष्णवाला भेटू दे धोंडी धोंडी पाणी दे अशी दुष्काळावर म्हणलं दीर्घ कविता लिहिली म्हणलं अडावकर साहेबांना अशी लिहिली बाई कविता वाचत जावं कविता वाचली पाहिजे बाई लिहिली पाहिजे कविता बसा बसा तुमची दीर्घ कविता सांग माय कविता दीर्घाच आहे मी म्हणतो बी पण इथं सुरू केली तर दिल्लीला संपन बसून घ्या छान म्हटलेलं आहे बसून घ्या प्रवास आपला नीट होऊ देत पुणेकर ताई बोला की तुम्ही शाल जोडीतलं तर लय मारतलो नाही हो
नाही हो शाल जोडीत अजिबात असं काही नाही तुम्हाला तसं वाटतं असं काही नसतं बयो आमचं. ऐक की बोला की तुझ्या घोवात बांगडा आहे कुकानं घे की बयो घे की बयो पुणेकर बाई घ्या हो उखाण एक घेऊ का मी उखाणा चालेल तुमच्या सगळ्या जणींना बर मला असा एवढा मोठा नाही येणारा पण मी प्रयत्न नक्की करते बघा हो जमतय का हो चालेल ना चालतंय बर मी घेते हा ऐका हा नाव घ्या नाव काय घ्यायचे नाव घ्या नाव काय घ्यायचे आजच्या उखाण्यात संपूर्ण पुणे फिरून यायचे लाल महल शिवरायांचा शनिवार वाडा पेशव्यांचा लाल महल शिवरायांचा शनिवार वाडा पेशव्यांचा केसरी वाडा टिळकांचा आणि भिडेवाडा फुल्यांचा ओके पुणे भारती सिम्बॉयसिस आणि MIT पुणे भारती सिम्बॉयसिस आणि MIT विद्यापीठे मोठी कृषी आणि COEP ची तर जगात वेगळी ख्याती येते ना ध्यानात येत मिठाई मात्र काका हलवाईंची आणि बाकरवडी मात्र आणली आहे देणार आहे थोड्या वेळाने बाकरवडी मात्र चितळ्यांची इथल्या लोकांना आवड वीकेंड हॉटेलिंगची पण गर्दी मात्र वैशाली आणि रुपालीचीच पण गर्दी मात्र वैशाली रुपालीचीच नारायण सदाशिव सोमवार मंगळवार हे आहे पेठांचे पान इथे मात्र पुणेरी पगडीला खास मान हे मात्र बरोबर आणि संतोषरावांचं नाव घेते पुणे शहर महाराष्ट्राची शान पुणे शहर महाराष्ट्राची शान एक नंबर बाई हो प्रयत्न नसतो आम्ही करतोच सगळं नीटनेटकं आणि छान ताली बजाव पुण्याचं कौतुक आपल्या वेळेस म्हणली का पुण्याचंच कौतुक आपलंच कौतुक ड्रायव्हर दादा नीट घ्या हो आमचा उखाणा कसा होता पण खूपच छान होता तुमचा उखाणा पण इथे बघा कसं आहे या सगळ्या प्रांतातल्या लोकांना व्याकरणातल्या चुका सुधारायच्या असतील तर आम्हा पुणेकरांचीच मदत लागते आलं का लक्षात त्यामुळे तुम्हाला नेहमी माझी गरज लागणार होय बाई पुणेकर ताई ही भारी उखाणा घेतला हो मग टोम ना मारायचा काही सोडलीच नाही शालीतनं मारती ग शालीतनं मारती अहो टोमणा नाही होतो आम्हाला कसं नीट नेटकं जिथल्या तिथे आणि अचूक लागतं आणि ते ज्या त्या वेळी केलेलं अगदी बरं असतं एवढंच काय ते टोमणा वगैरे नाही हा आलं लक्षात अहो पुणेरी बाई झालं असेल तुमचं व्याकरणाचं आणि भाषेचं कौतिक तर जरा आमच्या कोल्हापूर बघतायचा हो बघूया की व्याकरण आणि भाषा याच्या पेक्षा भी लई काही आहे आमच्या कोल्हापुरात अहो व्याकरण आणि भाषा जरी तुमच्याकडे असली ना तरी कथा कादंबरी मराठी साहित्य समीक्षा आणि वाङ्मय ह्यात आमच्या कोल्हापूरकरांचा लई दबदबा आहे अहो ते वि. स. खांडेकर माहिती असतील की तुम्हाला हा काय प्रश्न झाला वि. स. खांडेकरांपासून ते युवा कला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरे अहो हे समदे आमच्या कोल्हापुरातले बरोबर आहे आणि हे तर झालं आपलं साहित्याचं
पण आपल्या समजासनी इंग्रजांनी एक व्यसन लावलंय बघा. आम्हाला नाही बाई. बोला पुणेकर बाई चहा प्यायचं. हे बरोबर आहे. सूर्यनारायण निघाल्यानंतर समजा लेकरं पाकरासनी आपण्यासनी आणि म्हातारा कोताऱ्याची चहाची तलब भागवायसाठी आम्हाला 2 वेळेला चहा पाहिजेच आहे. 4 वाजता तर सगळ्यांना चहा पाहिजेच, लागतोच तो चहा. तर तुमच्या चहाला लागणार दूध आव ते बी आमच्या कोल्हापुरातलंच. होय का पुणेरी ताई? बोला की. माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला. हो बोला की बोला. तुमच्याकडे येतंय का गोकुळचं? अहो पुणे तिथे काय उणे, पुणे तिथे काय उणे, पुणेरी पाट्या पाहून गार होतात पाहुणे. तर अशा आमच्या या पुण्यात म्हटलं तसं काही उणे नाही. आमच्या पुण्यनगरीमध्ये देशभरातून नवे जगभरातून प्रसिद्ध असलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्यातलं सगळं. हो, हे जरी खरं असलं ना तरी गोकुळ दूध आणि मस्त हे आमच्या कोल्हापुरातलेच. वाजले चहाला गाडी थांबवा. गाडी फक्त 10 मिनिटं थांबणारे बरं का. गाडी फक्त 10 मिनिटं थांबणारे. पुन्हा मोकार उशीर करायचा नाही. पुढे जायला होईल उशीर. फार वेळ काढू नका बरं का. 10 मिनिटात चहा पाणी करा आणि लगेच या. ओके. हा पटकन कोणाला काय पाहिजे ते घ्या ग. लवकर घ्या. चहा सांगितला होता तसं आधी फोन करून. आला असेलच. घ्या. चहावाला बाया केव्हा येतोय? अरे चहावाला भाऊ लवकर द्या की चहा. देताय चहा घ्या. हो चहा सांगितलाय. आला बाबा तिकडून चहा आलेलाच आहे. घे गो बाई घे. गरम वडापाव घ्यायची का? ए वडापावचा बघ दादा आला. पाण्याची बॉटल असेल तर घे ग जरा. बॉटल घ्या. आण दे इकडं. कवा किती रुपयाला आहे पाण्याची बॉटल? गरम वडापाव आहे, पाण्याची बॉटल आहे. 20 रुपयाला. आज समधीकडे कशी लूट चालली आहे बघा. बाई याची कपाची साईज तर बघा 20 रुपयाला आहे ही चहा म्हणून. अगं इथं 20 रुपयाचा भेटला तरी तिथं दिल्लीला भेटतो 40 रुपयाचा बघतो. वराड्यातल्या ताई अहो चहाची तलब भागवायची झाली ना तर आमच्या कोल्हापुरात नाहीच. अहो 20 रुपयात गिल्लासभर चहा मिळतं. गिल्लासभर चहा पिऊन घे. ए बाकरवडी खाणार काय? आपण पोचलो ना की पटकन मी बाकरवडी सगळ्यांना वाटते. आता नुसती दाखवली भाकरवडी दाखवली. अगं एवढ्या महागाईत ती म्हणाय तर लागली घ्यायची का तुम्हाला? तरी मी तिला नाव ठेवला लाव का तुम्ही? महागाईवरून आठवलं मला सोलापूर ताई. बोला की. तुम्हाला ते लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? काय झालं? कशी मी जेव्हा बस स्टॉपला आलते ना तेव्हा फोन मध्ये टुंक्याने पैसे आले का तुम्हाला बी? तुम्हाला बी आले का हो? माझ्या नवऱ्याला किती बाऱ्या म्हणलं भर 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 पण नाही भरलं मला तर कसं तरीच होतंय सगळ्याच्या ऐकून बाई जाऊ दे आता सारखं बोलू नका त्याच्या. 30 तारीख शेवटची आहे. राहू दे. 30 तारीख होय आज 30 तारीख. बघू दिली आल्यावर. आवरा आता अगं दे की तुझ्याकडचे काजू. काजू घे. बसले लय काजू आहे म्हणे तुमच्याकडे. हा घ्या. येऊ दे इकडं. आमचा मालवण हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा श्रीमंत तालुका असो. श्रीमंत अख्ख्या महाराष्ट्राला मालवणने 60% पर्यटनाचा व्यवसाय दिलो. हा आणि या मालवण मध्ये समुद्राच्या बीचवर सगळे जण फिरायला येतात. 10 पर्यटन स्थळ लई महत्वाची. तारकर्ली बीच सगळ्यांना तारकर्ली बीच माहित असा. तारकर्ली बीच वर सगळे जण फिरायला येतात. गेला होता का? हो वर्षातून एकदा ट्रिप पाहिजेच ना. जातोच आम्ही. मला तर लई जाऊ वाटतंय.
मालवणला. दिल्लीकडून आलो ना तू मालवणला नेता तुला मी लाडक्या बहिणीचे पैसे भेटले असते तर गेले असते. काय करायचं लाडक्या बहिणी तिचं ऐका आमच्या मालवणात श्री मच्छिंद्रनाथ कांबळी माहित असेल ना सगळ्यांना. लय प्रसिद्ध नट आहे. अख्खी मराठी रंगभूमी गाजवली. मराठी रंगभूमी लय प्रसिद्ध अभिनेता होता आमचा मच्छिंद्रनाथ कांबळी. सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस. सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आणि नंतर तो नाट्य परिषदेचा अध्यक्ष बी होतो. हा 58व जे आपलं साहित्य संमेलन झालं ना 1958 मध्ये त्यातले 60वे अध्यक्ष आमचे आत्माराम रावजी देशपांडे. अनिल या टोपण नावाने ओळखतात पण त्यांचं नाव आत्माराम रावजी देशपांडे. असं आमचं मालवणात आमच्या तू म्हणत होती ना मग अशी काजूला वाटतं. मग आमच्या मालवणात काजूच्या वाड्या असा. वडी नाही वाड्या बागा. अहो वाड्या वेगळ्या वडी वेगळी. लक्षात ठेवा बरं. सगळं इसकटून सांगावं लागतं. हो तेच आहे. करत जात असं जरा तेवढं कळतं आम्हाला वडी खायची. वडी खायची. काजूचं नाव घेतलं म्हणून सांगायला भाग पडलंय. काजूच्या वाड्या असा. नारळाच्या वाड्या असा. नारळाचं झाड माहिती ना त्याच्या बागा असतात बागा. असा आमचा मालवण असा. छान. ओ कोल्हापुरीन बाई तुमचा तांबडा पांढरा रस्सा असो ना तो फिश करी न भात त्याला बी मागे सारतील. असा फिश करी न भात मिळतो आमच्या मालवणात. यावा मालवणात खायला. नक्की यावा. 4 वेळी आठवल्या. बोलू का मी आता लवकर बोला. लांबचा पल्ला गाठायचा आहे. ऐका हो ठीक आहे. होऊ दे. लय नियम असा. हो ऐक ना आता. मनातल्या गोष्टी वाटा येतात ना. परवानगी दिली तर पटकन करून घ्यायचं. बोला आता. बोलू द्या. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून बघत होते मी समुद्राची लाट. काय बघणार? समुद्राच्या किनाऱ्यावर लाटच बघणार. समुद्र असतं ना आमच्याकडं. बोला. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून बघत होते मी समुद्राची लाट. पुणेकर ताई ऐकतोय. बोला. दिल्ली आली का? मी बघून राहिले का ऑफिस वाट. टाइमपास केल्यावर दिल्ली कशी येईल? चला या बसून सगळ्यांना आता. चला बसा पटकन. चला बसून घ्या. बसलात का? पटकन ग. लांबचा प्रवास आहे. पटापट बसा. दादा चला बरं का. हा चला. थांबा ती मालवणची बाई यायची राहिली. आली की बसा. चला. काय गारठ आला. बाई थंडी वाढली. खायचंय का? चला बरं का आता पुढचा प्रवास गाठायचा आहे. झालं सनीच्या मालवणचं कौतिक ऐकून. आता विदर्भाचं सांगू का ग? जाई विदर्भातनी कृष्ण स्वतःलता कृष्ण बिचारा कायले बरं. बाई आमची सुंदर लावण्यवती रुक्मिणी पळून नेली बाई कृष्णाला. आणि हे तर झालं कृष्णाचं. आणि तुम्हाला माहितीये का संत तुकडोजी महाराज ग्रामगीता लिहिली बाई. ग्रामगीता मोठीच्या मोठी ग्रामगीता. थोडं मोठ्याने सांगितलंय खरा भारत पाहायचा तर कुठून पाहान तुम्ही? कुठून पान? थोडं मोठ्यानं सांगितलंय भारत खरा पाहायचा असन तर तुम्हाला पाहा लागन छोट्या छोट्या ग्रामातून बाई. ग्रामगीता लिहिली बाई. काय संदेश देतात ग्रामगीतातून? हा ग्रामाचा विकास झाला तर राष्ट्राचा विकास होईल अशी शिकवण होती संत तुकडोजी महाराजाची. उगाच नाही वय त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. काय लिहिलं वय ग्रामगीतेमध्ये? ग्रामापासून पुढे वाढता विश्वव्यापी व्हावे. ग्रामापासून पुढे वाढता विश्वव्यापी व्हावे. एकापासून अनेक व्हावे. अनेकासी एकत्व आणावे. हा आपला मूळ संकल्प देवे चित्ती घातला सर्वायचा. अन बाई संत गाडगे महाराज म्हणू नका
की ते सप्त खंजिरी बाई ते इथे लावतात म्हटलं टोंगऱ्याला. हो बाई, ऐकलं का बघ? असं खंजिरी बाई टोंगऱ्याला लावतात आणि वाजवतात आणि समाजाचं प्रबोधन करतात म्हणलं. काय म्हणतात संत गाडगे महाराज? मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. अशी ग्रामाची स्वच्छता करत करत स्वच्छतेची जी शिकवण दिली म्हटलं संत गाडगे महाराजांनी. तू बाई हा कचरा थांब बाई, थांब बाई. ऐकतच नाही तर बायका सांगून राहिली असा फेकू नका ग. घे बाई, दिल्लीला चालल्या तिथं बी असा कचरा करू नका तुम्ही लोक. संत गाडगे महाराजांना सांगितलंय की स्वच्छतेचा शिकवण आपल्या संत गाडगे महाराजांनी दिली आहे बघा. लक्षात ठेवा, ते कधी कोणाला पाया लागू दे नाही. काऊन विचारा? काऊन? त्याचं म्हणणं होतं देव दगडात नाही, देव तुयात आहे, मायात आहे, देव दगडात नाही. आलं का लक्षात? पण हे झालं संताईचं. आणि संत म्हणान तर संत गजानन महाराज हायच किंवा सगळ्याले राखाले वराडात. पण भंडाऱ्याचं काय सांगू बाई? भंडारा असतो आमच्या विदर्भात. नाही ग, भंडारा तुम्ही उधळता इकडं तुमच्या कोल्हापुरात आणि जेजुरीत. आमच्या इथं भंडारा म्हणजे पंक्तीवर पंक्ती, पंक्तीवर पंक्ती. अगं काही झालं की घाल भंडारा, पोरग झालं घाल भंडारा, पोरगी झाली घाल भंडारा. अगं गणपती बसला घाल भंडारा, गणपती उठला घाल भंडारा, नवस पिटला घाल भंडारा. आणि भंडाऱ्यात मेन्यू अगं मेन्यू असतो तर्रीची वांग्याची भाजी आणि गपगप शिरा. असं म्हटलं वरात तिखट माहिती सांगितली. टाळी वाजवा जरा तुम्ही. जन्माला आला तेव्हा तुमच्या माईने बी घातलं. सांग थांब आता मायले विचारून सांगतो. काय गो विदर्भाची बाय ताई मस्त म्हटलं का सांगितलं मला भंडाराचं. हो भाई, मी पण सांगते माझ्या कोकणातला. माझ्या कोकणात कोकण आपलाच असा. माझं कोकण पृथ्वीचा स्वर्ग असा. माझ्या कोकणात नारळाची केळ्याची मोठी मोठी बागा असा. माझ्या कोकणातलं काजू सोनं जगभर प्रसिद्ध असा माझ्या कोकणातला. आणि कोकणात लोकमान्य टिळक जन्मभूमी पण असा. गणपतीपुला तुम्ही कधी हिला का? उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्या होतात का? उन्हाळ्यात मी जातो बाई आम्ही कोकणात. ते पण आमच्या कोकणातच असतात. माझ्या कोकणाचं तुमका गाणं सांगूच का? सांगते गाणं. कोकणातली माणसं साधी भोळी, कोकणातली माणसं साधी भोळी, खातात भात आणि मासोळी, खातात भात आणि मासोळी. असं आमचं कोकण. यावा सगळ्यांनी, यावा आमच्या कोकणात यावा. छान 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 चाललाय प्रवास आपला. छान. अल्लानी मग आता 10 मिनिटं पहिले ही बाई व्यवस्थित होती. आता काय झालं हिला? काय माहिती बाईला. भाषेचं कौतुक. नमन सोलापूर नल्ली अगं आमच्या सोलापूर मध्ये 3 भाषा बोलल्या जातात. तीन भाषा. कोणत्या बरं माहिती आहे का? कन्नड म्हणू नका, तेलुगू म्हणू नका, आणि आपली समद्यांची मराठी भाषा ते बी आमच्या सोलापूर मध्ये बोलली जाती. आणि बर का
पुणेरी ताई बोला बोला. आमचं सोलापूर म्हणजे 16 गावांचा संगम आहे. किती? 16 गावांचा, म्हणून तर सोलापूर हाय. आणि बरं का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पंढरपूरचा पांडुरंग. कानडा राजा पंढरीचा, हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत. समदे जातात नव दर्शनाला. आणि पंढरीची वारी, पंढरीच्या वारीला तर समदे लोक येतात. वेगवेगळ्या गावातनं म्हणू नका, शहरातनं म्हणू नका, सगळ्या जाती धर्माचे लोक येतात या वारीला. हो, पुण्यातूनच निघते, आळंदीहून निघते. आणि बर का या पंढरीच्या वारीमध्ये जसे समदे वारकरी जमतात, तहान भूक सोडून पायी चालतात, तशा आपण समजा जणी बी चाललोय नव साहित्याच्या वारीला तिकडे दिल्लीस. आणि बर का अजून आमच्या सोलापूर मध्ये ते ब्रह्मांड नायक अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सिद्धेश्वराचं मंदिर म्हणू नका, बार्शी मधलं भगवंत मंदिर म्हणू नका, हे समजा आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे. देवच आहे का काय सोलापूर मध्ये? अगं नाही, नुसतं देव नाही, ती आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत ताई. बोला. तुमच्या पुण्यातली साहित्य परिषद, हो टिळक रोडला आहे साहित्य परिषद. त्या साहित्य परिषदेच्या 5-5 शाखा आहेत. आणि बर का सगळ्यात महत्वाचं त्या साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, ते बी आमच्या सोलापूर मधले बार्शीचे बर का. बर. आणि अजून एक राहिलंच बर का. काय राहिलं? अहो तुम्हाला थंडी वाजून नाही राहिली का? थंडी वाजून आली बाई. आमच्या सोलापूरची सोलापुरी चादर प्रसिद्ध आणि बर का सोलापुरी चादर तर प्रसिद्ध आहे, पण झणझणीत शेंगा चटणी, शेंगा पोळी आणि ती धान्याचं कोठार असलेलं मंगळवेढा, त्याची ज्वारीची भाकरी, कडक भाकरी. सोलापुरीन ताई ऐकू माय, मले माझ्या घरच्या बुडीची आठवणच आली ना बाई. भाकरीचं नाव काढलं, तोंडात एक दात नाही म्हंटल बुडीच्या, पण भाकरीचं नाव काढलं की बुडीचं तोंड कसं वळ वळ आठवली ना बा. अशी कडक ज्वारीची भाकरी बी आमच्या सोलापूर मध्ये आहे. ठेचा म्हणू नका. आणि अजून एक लय महत्वाचं सांगायचं राहिलं बघा. महत्वाचं आहे अहो ती करमाळ्याची कमला देवी, तिची लय मोठी जत्रा असते. आणि त्या करमाळ्यावरून आठवलं, सैराट सिनेमा बघितलाय का सगळ्यांनी? ते नागराज मंजुळे आणि त्या सैराटची महाराष्ट्राची फेवरेट जोडी त्यांचा जरा विचार करा मजा मस्ती करताना. एवढं समजा आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे. सगळं सोलापूर जिल्ह्यात देत नाही हात पुणे करता. अहो जरा दमानं पेताना थोडस दुसऱ्याचा विचार करावा. हा चालू दे आपलं. झालं असेल तुझ्या सोलापूरचं तर माझ्या मराठवाड्याचं पण ऐकतो का? ऐको वेळ झाला तुम्ही सांगू लागला तुमचं सगळं.
आता जर माझं बी ऐका. अगं मी जेव्हा मराठवाड्यात वापस जाते की नाही. अगं तू मराठवाड्याचीच आहेस ना? अगं होय ग. अगं पण वापस हा शब्द काय मराठी आहे होय? अगं आमचा मराठवाडा प्रदेश आहे का ना, ते इंग्रजाच्या बी आधी निजामाच्या राजवटीत म्हणजे हैदराबाद संस्थानाचा भाग होता. म्हणून असे हिंदीचे उर्दूचे शब्द आमच्या मराठी बोली भाषेमध्ये येत असतात. म्हणजे इंग्रज गेल्या ती आणि भाषा तुम्हाला देऊन गेले ते. अगं तसंच काहीतरी समज बाई, तसंच समज. आता काय करावं ग बाई. बाई तुम्हाला तर मराठवाडा म्हणलं की नुसता दुष्काळच आठवतंय. पण असं काय नाही बरं का आमच्या दुष्काळात. आमच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळावर मात करत तुळजापूरची तुळजा भवानी, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जिच्या पायावर डोकं ठेवायला वर्षातून एकदा तरी तिचे भक्त आई राजा उदो उदो असं म्हणत येत असतात बरं का. आणि एवढंच नाही बरं का, पुणे करताय ऐका. तुम्हाला तर माहितीच असेल की मराठवाड्याची शान म्हणजे युनेस्को. हो हो तुम्हाला नाही कळायचं. युनेस्को युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असणारी अजिंठा आणि एलोराची लेणी आमच्या मराठवाड्यातच आहेत बरं का ते सुद्धा. हा आणि काय ग एवढं समजा तुझ्या मराठवाड्यात आहे तरी बी कोरडाच की. अगं ती म्हणतात ना धरण उशाला कोरड घशाला, तसं काय झालंय बघ आमचं. अगं एवढं मोठं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण, मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण सुद्धा आमच्या मराठवाड्यातच आहे. पण समजायची ताण भागवतोय, पण आमचा मराठवाडा मात्र कोरडाच बरं का. आज जरी पाण्याचा जरी दुष्काळ असला का नाही आमच्या मराठवाड्यामध्ये, तरी पुणे करताय ऐका आमचा मराठवाडा का नाही फक्त दुष्काळासाठी नाही बरं का ओळखला जात. हा तर संत साहित्य, ग्रामीण आणि विद्रोही दलित साहित्य याच्यासाठी सुद्धा आमचा मराठवाडा ओळखला जातो बरं का. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या साहित्य संमेलनात चाललो का नाही, असंच एक साहित्य संमेलन आमच्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरात झालं होतं 2022 साली. आणि त्याचे अध्यक्ष होते भारत सासने आणि माझे अध्यक्ष डॉक्टर युसुफ पठाण, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे बी आमच्या मराठवाड्याचेच आहेत बरं का. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिली मराठी कवयित्री श्री चक्रधर स्वामींची शिष्या महदंबा आमच्या मराठवाड्यातलीच बरं का, सगळ्यात पहिली कवयित्री. हा आणि बरं का संत ज्ञानेश्वर माऊली अहो ज्यांनी सगळ्या जगाला ज्ञान देण्यासाठी ज्या साहित्याची निर्मिती केली ज्ञानेश्वरी, त्या संत माऊलींचा जन्म सुद्धा आमच्या मराठवाड्यातल्या पैठण तालुक्यातल्या आपेगाव मध्ये झालाय बरं का. हा आणि संत एकनाथ म्हणू नका, संत जनाबाई म्हणू नका, संत गोरा कुंभार म्हणू नका. आपण अशा एक ना अनेक संत मंडळींचा जन्म आमच्या मराठवाड्यातच, संतांची जन्मभूमी म्हणतात आमच्या मराठवाड्याला बरं का. आणि त्यांच्याच ओव्या, श्लोक, अभंग, भारुड, गवळणी या समद्यामधून आमच्या मराठवाडी भाषेच्या बोलीची छबी दिसून येते बघा. आणि म्हणूनच म्हणतात संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, कोळी भावडी मानस, कोळी भावडी मानस, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. कसा वाटला मराठवाडा? मराठवाड्याचा नादच नाही करायचा. बरोबर बोलीशे, बरोबर बोलीशे. माहे मना अहिराणीनं ना तेवढा सन्मान शे बरं, मनी भाषेनं सामर्थ्य शे. आता तू मराठी का गुजराती? मनी अहिराणी भाषेनं गुजरातना प्रभाव शे. मनी माय माऊली कोण म्हण अडाणी हाय, माझी मनी माय माऊली अडाणी होती. मनीन सन मोठ मोठाले मानसोपचार तज्ञसले अभ्यास करता उन्हानी मन ना ऐकसन
बहिणाबाई चौधरी लिहिसन एक कविता ऐकसन मन वडाय वडाय. अहो ती सगळ्यांना बालभारतीच्या पुस्तकात होती की मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन जहरी जहरी त्याचे न्यारेच तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. इथलं सुंदर कवन करणारी मनी माय मावली बहिणाबाई चौधरी. आणि तिनं लिहिसन अजून एक कविता काव्य ऐकतेस का गाणं? अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलांसाठी तीन झोका झाडाले टांगला. तिची कुलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवाने दोन हात 10 बोट. अरे खोप्या मंदी खोपा. सुंदर गायिका गोड आवाज आहे बाईचा. छान हो छान खूप छान आपला प्रवास चाललाय बरं का. तुम्हा सगळ्या जणींच्या प्रांताविषयी ऐकून खूप छान वाटलं बरं का. पण या सगळ्या प्रांतांना एकत्र बांधणारे असतात ते म्हणजे पुणे. फिरून फिरून बाई पुण्यावरच येते. पुणे आहेच तसं बरं का. छत्रपती शिवरायांच्या काळापासूनच पुणे शहराला एक वेगळं स्थान मिळालेलं आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आणि त्यामुळेच देशभरातून नवे जगभरातूनही लाखो विद्यार्थी दरवर्षी या पुण्यनगरीमध्ये शिक्षणासाठी येत असतात. आणि बरं का पुण्यामधल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत ना त्यामुळे पुणे शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असंही म्हटलं जातं. इकडे हो आपल्या पुणे शहराला ऑक्सफर्ड असंही म्हटलं जातं. अशी ही आपल्या पुण्याची संस्कृती. बरं येतं लक्षात. आणि अशा या शहराला सांस्कृतिक वारसा सुद्धा आहे बरं का. पुण्यनगरीतला आपला गणेशोत्सव तो कोकणातला ना. तो तर कोकणातला जरी असला ना तरी सुद्धा केसरीवाडा आपल्या टिळकांनी पुण्यामध्ये हा सामाजिक गणेशोत्सव म्हणून साजरा केलेला आहे. आणि पुण्यातल्या बरं का मिरवणुका रांगोळ्या ढोल ताशा पथक जगात वारी आहे. येतंय का लक्षात. हो कलाकार पथक त्यालाही भरपूर मागणी असते. असा हा आपली पुण्यनगरी आहे. येतंय लक्षात. आणि जसं शिक्षणाचं महत्व आहे तसेच पुण्यामधले उद्योगधंदे पुण्याच्या चोहो दिशांनी वाढणारे IT पार्क. उद्योगधंदे वाढतायत. मग तुम्हा सारख्या प्रांतांमधले लोक येतात मारला आमच्या पुण्यनगरीमध्ये. पोचला. आणि बरं का सगळ्या या प्रांतांमधली लोक येतात नोकरी धंद्याला सुरुवात करतात स्थिर स्थावरतात लग्न करतात. मग घर तर आलीच. मग वाढल्या की किमती आमच्या घरांच्या पण. असं हे सगळं पुण्य आहे. शालीतनं नाही बाई थेटच मारला. बरं का येतंय का. पण बघा माझ्या मैत्रिणींनो आपण या प्रवासामध्ये एकमेकींच्या प्रांताविषयी जाणून घेतलो. आता लय गोड बोलू लागले. तेव्हा आपण एकमेकींच्या मनाच्या जवळ आलो. एकमेकींच्या मनाच्या जवळ आलो. तसंच असतं या साहित्यकारांचं. तेही जेव्हा एकत्र येतात कवी लेखक कथाकार साहित्यकार आणि त्याच्यामधूनच नवीन साहित्य निर्माण होत असतं. येते लक्षात. न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेऊन ग्रंथ प्रसाराला सुरुवात केली. आणि 11 मे 1878 रोजी पुण्याच्या हिराबागेमध्ये पहिलं संमेलन भरवण्यात आलं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर खुद्द न्यायमूर्ती रानडे हे होते. ओके.
आणि मग त्यानंतर एकापाठोपाठ एक 97 साहित्य संमेलन झाली आहेत. येतंय लक्षात? हो. आणि आता आपण ज्या सगळ्या जणी जातो आहोत की नाही, 98व सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलन येतंय लक्षात? आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर तारा भवाळकर, आणि यांची एकमताने नियुक्ती झालेली आहे. आलं लक्षात? आणि अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे या ताराजींचं बालपण सुद्धा पुण्यनगरीत गेलेलं आहे. पुण्यालाच नेऊन आहेच तसं. आलं का लक्षात? पुणे. हा. आता या साहित्य संमेलनाचा हा जो सोहळा आहे तो आपण याची देही याची डोळा अनुभवणार आहोत. आहात का सज्ज? सगळ्यांनी गडबड करू नका, उतरताना काळजी घ्या. हा, संमेलनामध्ये सगळ्या सूचनांचं पालन करा. सगळीकडचे बोर्ड नीट वाचा. गडबड गोंधळ कुणाचाही नको मला. नाही. ओके. व्हॉट्सअपचे मेसेजेस वेळच्या वेळी चेक करा बरं. चांगलं राय जागू बायांनो. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. बघा आता कसा वाजला भारताच्या राजधानीत मराठीचा डंका. खूपच छान परफॉर्मन्स झालेला आहे. आणि आज तुमचं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी आपल्या इथं 2 ज्येष्ठ साहित्यिक उपलब्ध आहेत. तर मी त्यांना सुद्धा इथं बोलवतो, संजय सोनवणे सर आणि प्रशांत तळणीकर सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा परफॉर्मन्स बघून यांनी खूप मोठी दाद दिलेली आहे. संजय सोनवणे सरांचं मला सांगायचं म्हणजे, संजय सोनवणे सर लेखक, इतिहासकार, ज्येष्ठ विचारवंत तर आहेतच, पण सगळ्यात त्यांची वेगळी ओळख अशी आहे की ते खूप ज्येष्ठ संगीतकार आहेत, दिग्दर्शक आहेत आणि ॲक्टर पण आहेत. आणि त्यांनी सांगितलं, कवी सुद्धा आहेत, पण त्यांनी सांगितलं की हे जे आहे हे आपण ऑडिओ रेकॉर्डिंग करू स्टुडिओमध्ये. आणि ते स्वतः उभं राहून याचं दिग्दर्शन करणारे अशी त्यांनी मला ग्वाही दिली की आपण त्याच्यामध्ये काही पंच वगैरेही ॲड करू, चेंजेस करू आणि एक 20 ते 25 मिनिटाचा एक छान आपण नंतर एडिट करूया. तर मी लगेच नहार सरांशी बोलून ठरवणार आहे. तर हे तुमच्या परफॉर्मन्सलाही दाद आहे. थँक्यू सो मच. मी सोनवणे सरांना बोलण्याची विनंती करतो. सर्वात आधी मी या सर्व चमूचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी ही स्क्रिप्ट लिहिली त्यांचं विशेष अभिनंदन. एकतर म्हणतात की दर 12 कोसांनी भाषा बदलते, त्याच्यामागे अनेक वेगळी कारणं आहेत. भूरासायनिक कारणं आहेत, भौगोलिक कारणं आहेत. महाराष्ट्रातली किंवा जगातली प्रत्येक प्रादेशिक भाषा किंवा विभागीय भाषा किंवा बोलीभाषा ही नितांत सुंदरच असते. अमुक भाषा श्रेष्ठ, अमुक भाषा कनिष्ठ असं भाषेमध्ये काही नसतं. ती अभिव्यक्ती असते, आपली शैली असते बोलण्याची आणि ती सुंदरच असते. मग ती अहिराणी भाषा असो, वऱ्हाडी भाषा असो, कोकणी असो, मालवणी असो किंवा पुण्याची भाषा असो. तर भाषेमध्ये भांडण करणं किंवा आमची श्रेष्ठ तुमची कनिष्ठ असं म्हणणं हे योग्य नाही.
प्रत्येक भाषेचा आपण सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 60 बोलीभाषा आहेत, एकंदरीत 60 बोलीभाषा, आणि अनेक भाषा नाहीशा होत चालल्या आहेत. त्या भाषा कशा तागवायच्या हा आता गणेश देवींपासून आमच्या सर्व भाषा तज्ज्ञांपुढं यक्ष प्रश्न आहे. परंतु या कॉलेजमध्ये जे उपक्रम चालू आहेत या साहित्य संमेलनानिमित्त, आमचे मित्र संजय नहार हे पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत कल्पक, अत्यंत सर्जनशील आणि अत्यंत व्यापक विचार करणारे आहेत. हे उपक्रम अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कधीही झालेले नाहीत. साहित्य संमेलन लोकांपर्यंत नेणं, तरुण मुलांपर्यंत नेणं, यासाठी तर काहीही प्रयत्न झाला नाही. साहित्य संमेलन म्हटलं की ते म्हातारे कोतारेच फक्त जाणार असं स्वरूपाचं पूर्वीचं वातावरण होतं. गेल्या वर्षापर्यंत होतं. मग जाणार कोण, त्यांच्याच वर्तुळामध्ये, ते कंपूमध्ये, आणि फक्त वादांसाठी गाजणारं. जेवण चांगलं होतं की नव्हतं, पुस्तकं होती की नव्हती, याच्यापुरतंच फक्त मर्यादित. पण साहित्य विचार, भाषा विचार, अशा प्रकारचे एवढे जे विविध उपक्रम सरहद घेते, हा 22वा आहे उपक्रम. आणि जवळपास सरांनी सांगितलं, शैलेश सरांनी, की कमीत कमी 70 ते 80 उपक्रम संमेलनापर्यंत होतील. आणि मला वाटतं साहित्य संमेलन होतंय हे घरोघर पोचण्याचं कार्य पहिल्यांदाच यंदा होतं आहे. हे संजय नहारांचं हे खरंच सगळं श्रेय खरं त्यांना जातं. आणि तुम्ही सगळ्या ज्या उर्मीने, ज्या उत्साहाने साथ देत आहे आणि या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे, ती खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे साहित्य संमेलन चिरकाळ लोकांच्या लक्षात राहील आणि हे दिशादर्शक होणार आहे. पुढेही जी साहित्य संमेलन होतील त्यांना सुद्धा एक मार्गदर्शक तुम्ही, एक रोडमॅपच जणू काय देताय या निमित्ताने, ही फार चांगली गोष्ट होते. आणि हे असंच चालू राहावं या माझ्या शुभेच्छा. आणि आपलं हे रेकॉर्डिंग होणार आहे, आपण करू, परत आपण भेटूच त्या निमित्ताने, आणि हे होईल. मी परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद संजय सर. मी प्रशांत सरांना विनंती करतो की 2 शब्द. संजय सोनवणे सरांनी आता सगळं काही सांगितलंच आहे, त्यांच्यानंतर बोलणं जरा अवघडच असतं. पण ही संकल्पना, ही स्क्रिप्ट आणि सादर करणाऱ्या या सगळ्या शिक्षिका यांना सलाम. थँक्यू. धन्यवाद. खरंच खूप लाभलंय आज आपल्याला सौभाग्य असं की आपल्याकडे संजय सोनावणे सर, त्याच्यानंतर प्रशांत तळणीकर सर आणि गोपाळ सर इथे आहेत, वाडेकर सर, अनुज सर आणि नहार मॅडम, तसेच मयूर मसूरकर सर, आपल्या मनीषा मॅम आणि आपले सगळे शिक्षक ज्या ज्या उत्स्फूर्त प्रतिसादाने इथे आहेत. खरंच यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही संकल्पना आम्ही फक्त 15 दिवस झाले, 15 दिवसापूर्वी ठरवली. रश्मी वानखेडे मॅडमनी याची संकल्पना काढली की मॅडम आपण जेव्हा साहित्य संमेलनाअंतर्गत काही कार्यक्रम घेणार आहोत तर आपण 12 कोसांवर बदलणारी भाषा घेऊ. आणि हे सत्यात उतरवायचं काम यांनी अहोरात्र काम करून स्वतःच्या हाताने लिहिलंय सर. याला काहीही, खरंच सांगते, काहीही माहिती नाही आम्हाला, म्हणजे कुठे काय आहे, कुठे आपण चुकतोय, काहीच नाही. 2 दिवसापूर्वी गोपाळ सर आले होते, त्यांनी हे सगळं ऐकलं, त्याच्यातल्या थोड्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्या मार्गदर्शन करून हा आज कार्यक्रम इथे तुमच्या सर्वांसमोर केलेला आहे. या सगळ्यांनी खूप छान परिश्रम घेतलेले आहेत. माझ्या मते आज उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनी त्यांना थोडंसं सन्मानित करावं अशी मी विनंती करते. दीपाली खुटवड मॅम. भारती विरकर मॅडम. रश्मी वानखेडे मॅडम. माधुरी गावडे मॅडम. साक्षी पवार मॅडम. सर या आपल्या विभागात मावशी म्हणून काम करत आहेत. आज तुम्ही त्या पाहिलं त्या खरंच कोकणातल्या आहेत आणि खूप सुंदर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. मीनल बोंद्रे मॅडम.
संमेलन गीत जे आहे हे नलावडे अनिकेत नलावडे सरांनी लिहिलं ना? येस सर, रोहित ठाकूर सरांनी. येस, रोहित ठाकूर सर. सोनवणे सर हे स्वतः गीतकार असून आजपर्यंत मला वाटतं शेकडो गाणी त्यांनी लिहिली असतील. राजू चांदगुडे सर, श्री अनिकेत नलावडे सर, या कार्यक्रमाच्या निमित्त गोपाळ कांबळे सरांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. मी सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी ते द्यावं. ज्येष्ठ दिग्दर्शक नाटककार ज्ञानेश विष्णू भिलारे आता आपल्याबरोबर नाहीयेत. मी मयूर मसूरकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या वतीने हे स्वीकारावं आणि त्यांना द्यावं.